आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया कुडी कन्या पुत्र होती जे सासरी तयाचा हरी वाटे देवा गीता भागवत करीती श्रवणा अखंड चिंतन विठोबाचे कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा परी माझा दैवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा समचरण सरोजम संद्रनीलांबोधावं जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला गन्धरं कञ्चनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोत्तरारथावतारं कलङ्कं गतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोऽयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयंचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला धन्य माता पिता तयाची
पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे दिवा. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांचे चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, श्री संत कवी एकनाथ बहिपती महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. भूमी श्री क्षेत्र देसवडे या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलेले सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर सांप्रदायिक वैभव, वारकरी भूषण, देसवडे सोसायटीचे माजी चेअरमन, हरिभक्तीपरायण, आदरणीय वंदनीय पूजनीय भाऊसाहेब मंजाबा टेकुडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करतायत. हा सोहळा ज्यांनी आयोजित केला ती समस्त ग्रामस्थ मंडळी, श्री क्षेत्र देसवडे, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ या सर्वांना ज्यांनी सोबत घेऊन हा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित केला ती माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शशिकांत दादा पांडुरंग दरेकर यांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. पारनेर तालुक्याचे संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष आहेत. सामाजिक कार्यामध्ये शशिकांत दादांचा सिंहाचा वाटा आहे आणि आपल्या स्वतःचं अभिष्ट चिंतन कोणी करेल, परंतु गावच्या वैभवाचं, गावच्या संप्रदायाचं, गावच्या ऐश्वर्याचं अभिष्ट चिंतन व्हावं ही संकल्पना शशिकांत दादांच्या अंतःकरणात आली आणि त्यांनी चेअरमन साहेबांचं अभिष्ट चिंतन आयोजित केलं. शशिकांत दादाच्या पाठीशी समस्त ग्रामस्थ मंडळी आहेत, त्यामध्ये सर्व तरुण मित्र मंडळ सुद्धा आहेत. शंकर स्वामी तरुण मित्र मंडळ देसवडे, समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र देसवडे, आदिमाया शक्ती तरुण मित्र मंडळ देसवडे, जय हनुमान तरुण मित्र मंडळ देसवडे, जय हनुमान तरुण मित्र मंडळ काडेवाडी, वीरभद्र तरुण मित्र मंडळ देसवडे, जय भीम तरुण मित्र मंडळ देसवडे, छत्रपती युवा प्रतिष्ठान टेकडवाडी आणि समस्त भजनी मंडळ या सर्वांच्या सुंदर नियोजनातनं आज या ठिकाणी चेअरमन साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतो. गावामध्ये, सोसायटीत, ग्रामपंचायतमध्ये काम करणारे अनेक पदाधिकारी असतात. दर 5 वर्षाला हे पदाधिकारी बदलतात, परंतु गावामध्ये एखादी व्यक्ती ही सर्व स्तरातून सेवा करत पुढे जाते आणि त्या व्यक्तीचं जे पद असतं ते आजीवन टिकून राहतं. अनेक चेअरमन येऊन जातील, अनेक सरपंच येऊन जातील, परंतु आदरणीय भाऊसाहेब दादांचं चेअरमन हे नाव ते असेपर्यंत नाही तर चंद्र आणि सूर्य असेपर्यंत ते या गावामध्ये जिवंत राहणार आहे. खूप चांगलं कार्य भाऊसाहेब दादांचं आहे. गावच्या सप्ताहामध्ये मी संतोष भाऊंच्या माध्यमातून सेवेला आलो होतो. त्यावेळी आदरणीय चेअरमन साहेबांकडे माईक होता. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील जेवढी पूजनीय वंदनीय मंडळी असतील ते सगळेच्या सगळे मंडळी चेअरमन साहेबांना जवळून ओळखतात. वारकरी संप्रदायात परिचय आहे, संप्रदायातील दिग्गजांचा परिचय आहे. देसवडे गावामध्ये त्यांच्या परिचयातनं ही सगळी महात्मे येऊन सेवा करून गेलेली आहेत. संप्रदायातली ही दिग्गज मंडळी आपल्या पवित्र भूमीमध्ये येऊन सेवा करतात. याचं श्रेय आदरणीय वंदनीय चेअरमन साहेबांना आपण देऊया. गावामध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातलं लहानातलं लहान घराचं काम असू द्या, लहान परिवार आहे त्याचंही काम असू द्या, ते अतिशय तळमळीनं ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं, त्याचा
प्रत्येकाचं कार्य पूर्ण करणं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि सर्वसामान्यांची सेवा हीच भगवान पांडुरंगाची सेवा, हा मानस चेअरमन साहेबांचा आहे. म्हणून महाराष्ट्रात अनेक कीर्तन करत असतो आम्ही, सगळी मंडळी आहे तिथं, ही सगळी गुरुजी मंडळी आहेत. यांच्या साक्षीनं मला सांगायला आनंद वाटेल की देसवडे गावचं पुण्य आणि भाग्य इतकं मोठं आहे की एका व्यक्तीविषयी गावकऱ्यांचं एवढं प्रेम आम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिलं आणि ते देसवडे गावात पाहिलं. एक व्यक्ती आणि शशीभाऊ सारखा दिलदार कार्यकर्ता की ज्याच्या माध्यमातून हे सगळे नियोजन उभं राहिलं, त्याबद्दल त्यांनाही मी वंदन करतो. सर्व ग्रामस्थांना, शशिकांत दादांना, चेअरमन साहेबांना सुद्धा वंदन आहे. सेवेकरता उपस्थित महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना तार सप्तकातील सरस्वती विशेष प्रसन्न आहे, ते गोड आवाजाचे, गोड स्वभावाचे धनी, जय हो हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज पवार स्वररत्न आहे, महाराजांना मी वंदन करतो. महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, गोड आवाज, गोड स्वभावाची धनी आणि 3 साली एकत्र, 4 साली एकत्र, 5 साली एकत्र, ही संकल्पना सगळ्यात पहिले वारकरी संप्रदायात ज्यांनी सुरू केली ते आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट संपतजी महाराज दानवे आहेत. चालींचं एकत्रीकरण आणि त्या चालींचा अंतरा पुन्हा एकत्र करणं आणि पुन्हा मूळ चालीवर येणं, हे अतिशय गोड पद्धतीनं आपण संप्रदायामध्ये ही परंपरा रुजू केली. त्यानंतर बरीच विद्यार्थी मंडळी मला भेटले आणि ही सगळंच्या सगळं आपलं पाहून ते शिकतात. आपण कोणाचे तरी आदर्श झालो ना संपत दादा, यातच आपल्या जन्माचं सार्थक आहे. संपतजी महाराजांना मी वंदन करतो. आपल्या देसवडे आणि पंचकृषीचं भूषण, आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, आदरणीय युवा कीर्तनकार ज्यांनी मृदंग क्षेत्रात क्रांती करून महाराष्ट्र गाजवला आणि कीर्तन परंपरेमध्ये ज्यांनी अल्पावधीत गरुड झेप घेतली, ती आदरणीय, वंदनीय, पूजनीय माझे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण रुपेशजी महाराज नाईकवाडी, महाराजांनाही मी वंदन करतो. दुसरे मृदंगाचार्य, आपल्या गावचं, आपल्या पंचकृषीचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या सगळ्यांचं भूषण. महाराष्ट्रामध्ये जेवढे तोला मोलाचे मृदंगाचार्य आहेत, त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, ते आदरणीय हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातील अष्टपैलू व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज टेकुडे गुरुजी, गुरुजींनाही मी वंदन करतो. श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेतील सर्व विद्यार्थी महाराज मंडळी, हरिभक्तीपरायण पूजनीय विठ्ठलजी महाराज फलके यांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी आहेत, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. पिंपळगावकरांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे, ऑपरेटर दादाला वंदन आहे, त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. तुम्हाला धन्यवाद. हरिभक्तीपरायण गणेशजी महाराजांना सुद्धा मी वंदन करतो. या परिसराचं वैभव आहे. संप्रदायामध्ये निष्काम भावनेनं सेवा करणारे व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज आहेत, आपल्यालाही वंदन आहे. हरिभक्तीपरायण माऊली महाराज, तुम्हाला सुद्धा वंदन आहेत. त्याचबरोबर दोन्ही माऊली महाराज, ज्येष्ठ माऊली महाराज खुर्द, माऊली महाराज बुद्रुक, दोघांनाही वंदन करतो. विनेकरी महाराज, तुम्हालाही वंदन आहे. व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण संपतजी महाराज, दोन्ही संपतजी महाराज आहेत आज, दोघांनाही मी वंदन करतो. संपतजी महाराज काशीत. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण मृदंग हार्मोनियम वादक, माझे नाव करी आहे, बाळासाहेबजी महाराज. नावातच जादू आहे आपल्या, घाबरू नका. बाळासाहेबजी महाराजांनाही वंदन आहे. हरिभक्तीपरायण तात्या महाराजांना वंदन. हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज दाते, शिवाजी बाबांना सुद्धा वंदन करतो. हरिभक्तीपरायण दीपकजी महाराजांना सुद्धा वंदन आहे. आपल्या गावच्या सप्ताहामध्ये ही मंडळी खूप श्रद्धेनं सेवा करतात. देसवडे नगरीमध्ये यांची सर्वांची भेट झाली आहे. माझा कीर्तनकार हा यूट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा. घर बसल्या कीर्तनाचा, भजनाचा आनंद घ्या. बेल का आयकॉनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा. माझा कीर्तनकार अतिशय गोड चॅनल आहे. सुंदर पद्धतीची कीर्तन सेवा आमच्या सर्व गुणीजनांच्या चाली या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. या चॅनलचे सर्व राजेशदादा भुसारे पाटील आपल्याला सुद्धा वंदन करतो. उपस्थित असणारी सर्व मंगेशदादा मांडवेकर, देसवडे, टेकोडवाडी, पंचकृषीतील सर्व वारकरी मंडळी, काळेवाडी, सर्वांना मी अंतःकरणापासून वंदन करतो. माझे सर्व तरुण मित्र, माझ्या माता बहिणी, ज्येष्ठ मंडळी, सर्वांना वंदन करून चिंतन सेवेला प्रारंभ. मस्तक हे पाया, मस्तक
हे पायावरी मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरी या वार करी संताचा करी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये मानवी जीवनाचं हित प्रतिपादित करणाऱ्यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. हे आपलं हित कशात आहे माझ्या जगद्गुरूंनी सांगितलं. आपण जन्माला आलो, शेवटच्या श्वासापर्यंत जगलो आणि आपण आपलं हित जाणलं नाही तर पशु पक्ष्यांमध्ये आपल्यामध्ये काहीच फरक नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजताची मरती, बहिर अंध होती पांगुळ मुखी. पशूंच्या देहामध्ये मानवी देहामध्ये फरकच नाही. तुमचं माझं हित कशात आहे हे संत महापुरुषांनी जाणलं. आपला संसारातला अनुभव छोटा आहे, संतांचा संसारातला अनुभव खूप मोठा आहे. माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा संसारातला अनुभव 4 युगांचा आहे. भजनातला अनुभव 4 युगांचा आहे. कृतयुगामध्ये प्रल्हादजींच्या रूपानं भजन केलं, त्रेतायुगामध्ये अंगदजींच्या रूपानं भजन केलं, द्वापार युगामध्ये उद्धवजींच्या रूपानं भजन केलं आणि कलियुगामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या रूपानं आणि त्यांनी स्वतः भजन केलं. 4 युगांचा अनुभव. आपला अनुभव खूप छोटा आहे. बालवई खेळी रमलो तारुण्य नासली, आयुष्य संपून जातं. जोरात टाळी वाजवा बरं एकदा जोरात. बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. सहज आयुष्य संपतं.
पण आपल्या लक्षात येत नाही. बरं, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी सराव्या वाटतात, काही गोष्टी उराव्या वाटतात. सरावं संपून जावं, उरावं शिल्लक राहावं. आयुष्य भरपूर उरावं वाटतं, उलट होतं, ते संपून जातं. आणि दुःख सरावं वाटतं, ते उरून बसतं. विठ्ठल या सगळ्या व्याख्यानाचा सारांश एक आहे की तुमची माझी बुद्धिमत्ता, तुमचा माझा अनुभव हा छोटा आहे, संतांचा अनुभव मोठा आहे. म्हणून शोधूनिया आले संत हित अहित हित आले संत हिता हित जगाचे हिता जगाचे हिता हित जगाचे शोधून आले संत हिताहित जगाचे हिताहित जगाचे हिताहित जगाचे जगाचे शोधनिया आले संत हित अहित जगाचे. आपलं हित म्हणजे कल्याण. कल्याण कशात आहे हे संतांनी शोधलं. बर, संतांचं अवतार कार्य हे तुमच्या आमच्या करता आहे. आपण जगतो ते आपण स्वतः करता, आणि संत महापुरुष जगले या विश्वाच्या कल्याणाकरता. प्रमाण सगळ्यांच्या पाठे सरळ प्रमाण घेतून पुढे जातो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. त्रास देणाराचं सुद्धा कल्याण होऊ दे, ही स्वभावाची श्रीमंती फक्त संतांकडे पाहायला मिळते. त्रास देणाऱ्याला आपण विसरत नाही, शेवटपर्यंत आपण ध्यानात ठेवतो. काय त्रास दिलाय लक्षात आहे माझ्या, तू काय काय त्रास दिलाय मला. पण माऊली ज्ञानोबरायांनी त्रास देणाऱ्याचं कल्याण होऊ दे या करता 9 ओव्यांचं पासायदान या विश्वाला दिलं. स्वतः करता मागितली जाते ती भीक असते 1, परिवाराकरता मागितली जाते ती भिक्षा असते 2, गावाकरता मागितलं जातं ते दान असतं 3, आणि जगाच्या कल्याणाकरता मागितलं जातं ते पासायदान असतं 4. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती माडो भूता परस्परी पडो मैत्र जीवा मैत्र जीवा मैत्र जीवा मैत्र जीवा. जे खळ आहे, खळ म्हणजे त्रास देणारे, खळ म्हणजे त्रास देणारे बाहेरून नाही येत, सोबतच असतात, फक्त दिसत नाही. हिडन स्टेप्स असतात त्या त्रास द्यायच्या, लपलेल्या पायऱ्या. विठ्ठला त्रास देणाऱ्याचं कल्याण होऊ दे, ही स्वभावाची श्रीमंती संतांकडे आहे. शोधून आले संत हित अहित जगाचे. ऐका, संसार प्रत्येकाला करायचा आहे. मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सोपा प्रश्न आहे, तुम्ही सहज उत्तर द्याल ही अपेक्षा आहे. आपण संसारामध्ये असावं का दिसावं? संसारामध्ये असावं का दिसावं? सांगा त्या का बसू खाली. मग आता हा आणखीन क्ल्यू देतोय. असणं म्हणजे जबाबदारी सहित राहणं, आणि दिसणं म्हणजे जबाबदारी नाही असं राहणं. संसारामध्ये असावं. माऊलींनी सांगितलंय, हसोनी संसारी
आसोनी संसारी असावं. पण मग आता ऐका, इथून अभंगात प्रवेश करतो आपण. आसनं म्हणजेच हीच जाणणं, आसनं म्हणजेच आपल्या कल्याणाचा मार्ग शोधणं, आणि दिसणं म्हणजे फक्त येणं जाणं, त्याला दिसणं म्हणतात. फक्त दिसला होता, जबाबदारी सहित स्वतःचं कर्तव्य पार पाडून संसार करणं, त्याला आसोनी संसारी म्हणतात. त्यात वडीलधाऱ्यांची सेवा आली, त्यात माता बहिणींचा आदर आला, त्यात पंढरीची वारी आली, संत महात्म्यांची सेवा आली, अडचणीत असणाऱ्यांना मदत करणं आलं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं आलं. ही नीतिमूल्यांची आचारसंहिता जो स्वीकारतो आणि स्वतःचं जीवन सामाजिक कार्यामध्ये व्यतीत करतो, त्याला हित जाणणारा महात्मा म्हणतात. आपले गावचं वैभव सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे चेअरमन साहेब भाऊसाहेब पाटील टेकोड्या, याला हित जाणणं म्हणतात. बरं, ते कधी स्वतःच्या नावाचा उल्लेख कराच असं त्यांनी हट्ट धरला नाही. वारे हाती माप चाले सज्जनाचे, चंदनाला मी चंदने परिचय द्यायची गरज नाही, सुगंध त्याचा परिचय देत असतोय. तसं मानवी जीवनाचं कार्य, सेवा, भजन आणि स्वभाव परिचय देत असतो. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात, या जगामध्ये अनेक जीव मात्र जन्माला येतात दादा, पण त्यात जे जीव मात्र स्वतःचे हिताबरोबर प्रामाणिक राहतात, त्या जीवात्म्यांच्या, त्या पुण्यात्म्यांच्या आई वडिलांना धन्यवाद देतात. अभंगाचं प्रथम चार चाली एकत्र डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेरच बॉल जातो. परत शोधायचं काम नाही. त्याला सटीक यॉर्कर म्हणतात क्रिकेटमध्ये. विठाला विठाला
त्यातही एवढ्या चाली एकत्र करून त्या म्हणणं ही बुद्धिमत्ता, ही सगळ्यांकडे हे स्पेशालिटी नसते. देवानं स्पेशालिटी दिली तुम्हाला, वा स्पेशल, त्याला रिअल गॉड्स गिफ्ट मानतात. देवानं दिलेली भेट आहे. तुम जीव हजारो साल, असाच आनंद देत राहा आम्हाला. आपुलिया हिता जागता, जो हिता बरोबर जागा आहे. धन्य माता पिता तयाची या. पहिले जगद्गुरूंनी मातृत्वाला धन्यवाद दिले, माता नंतर पिता. माता का? त्याचं कारण आहे का? या जगामध्ये अनेक देश आहेत, फक्त भारत देशाला भारत माता म्हणतात. त्याचं कारण सांगतो. आमच्या माता बहिणींकडे एक अलंकार असा आहे. का धन्य माता म्हटली महाराज? माझ्या माता बहिणींकडे एक अलंकार असा आहे की तो अलंकार सोन्याचा नाही, तो अलंकार रुपयाचा नाही, तो अलंकार चांदीचा नाही, तो अलंकार 3 शब्दांचा आहे. मर्यादा नावाचा शब्द आहे, मर्यादा नावाचा अलंकार आहे. तो त्यांनी परिधान केला आहे. जन्म झाला वडिलांची मर्यादा, विवाह झाला मालकाची मर्यादा, शेवटच्या श्वासापर्यंत कुलधर्म कुलाचार्याच्या मर्यादेत राहतात. आदी भगवती सीता माता एका राजाची कन्या होती, एका राजाची सून होती, एका राजांची पत्नी होती. 3 राजांचं वैभव पदरी असताना पतिराजांबरोबर अनवाणी फिरल्या. याला म्हणतात मर्यादा. हु इज इंडियन मदर? हु इज इंडियन मदर? कोणाला म्हणाल भारतीय माता. हु इज इंडियन मदर? सदैव डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्याची कदर, पती सेवेशी सादर. दिस इज कॉल्ड इंडियन मदर. भारतीय माता, धन्य माता. हो, या माझ्या मातृवर्गाने क्रांती केली जगामध्ये. कबीरजींनी म्हणून धन्यवाद दिले. जननी जनेसो भक्त जनी या दाता या शूर, नहीं तो जननी क्या आईने जन्म देवा तिघांना एक छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूर असावा, 2 कर्णासारखा दानशूर असावा, 3 भगतसिंगांसारखा देशभक्त असावा. विठ्ठल माता झालेत, पिता. घरामध्ये मुख्य आधारस्तंभ पितृवर्ग आहे. घरामध्ये जोपर्यंत वडील बसलेले, आजोबा बसलेले, गुरुजी एकाही पाप्याची वाईट नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही. हो, बाप करी जोडी लेकू राहते उडी आपली कुरवंडी वाळवणी. त्याला पितृवर्ग म्हणतात. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये आनंद पाहिजे, ज्याच्या जीवनामध्ये सुख पाहिजे, ज्याच्या जीवनामध्ये समाधान पाहिजे, त्यांनी चौघां करता जगा. चौघां करता जगा. कोण चौघ? खांदेकरी. पहिले देव, दुसरा देश, तिसरा धर्म, चौथा आमचा जीवाभावाचा मित्र परिवार. ऐका बरं, भगवान श्री हनुमानजी महाराज मला सांभाळतात म्हणून तयाचे भजनात चुकू नको. देवा करता जगा. देशाकरता भारत माता ही आमची माता आहे, प्रतिभा आहे. धर्मा करता जगा. धर्म कशाला म्हणतात? सगळ्यात सोपा धर्म साने गुरुजींनी शिकवला, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी शिकवला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. साने गुरुजींनी शिकवलेला धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा. प्रेम द्या, प्रेम द्या. सगळ्यांकडून प्रेमाची अपेक्षा करू नका. जर तुम्ही सगळ्यांना प्रेम दिलं तर नक्कीच सगळी मंडळी आपल्याला प्रेम देतील. आमच्या चेअरमन साहेबांनी सगळ्या गावाची सेवा केली. आज गाव अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न करतं. याला देणं. सायन्समध्ये एक फॉर्म्युला आहे, ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स आर इक्वल बट अपोजिट. रबरी चेंडू भिंतीवर फेका, तो परतण्याचा वेग हा जाण्याच्या वेगावर अवलंबून आहे. तुम्ही चांगलं कार्य केलं की समाजाकडनं तसंच प्रतिसाद तुम्हाला मिळणार आहे. ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स आर इक्वल बट अपोजिट. आपण दिलं तेच नक्की पेरणार, जे दिलंयत ना तेच नक्की उगवणार असतात. शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी. म्हणून धन्य माता पिता तयाची या. हो, जीवाभावाची माणसं जपा, ज्यांनी आपल्याला आधार दिला. देव देश धर्म जीवाभावाची माणसं ज्यांनी आधार दिला त्यांना अंतर द्यायचं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या ऋणात राहायचं. ज्यावेळी तुम्ही चांगलं काम कराल तुमची प्रगती व्हायला लागेल.
त्यावेळी एक वर्ग असा आहे की तो तुमच्यावर अजिबात प्रेम करत नव्हता, पण तुमची प्रगती पाहून लगेच तो डोकं वर काढायला लागणार आहे, तो तुम्हाला नावं ठेवणार आहे, तुम्हाला ट्रोल करणार आहे, तुमची निंदा होणार आहे, तुम्ही बोललेच नाही अशी चर्चा तुमच्या मागे होणार आहे. त्यांना वंदन करून धन्यवाद देऊन टाकायचे. त्याचं कारण आपल्या अनुपस्थितीत आपलं नाव ते चर्चेत ठेवतात. आपल्याला जाहिरात करायची गरज पडत नाही. बरं, त्यांना घरची मंडळी पोटभर जेवण देतात, मोबाईलला रिचार्ज त्याचा तेच मारतात, पण काम मात्र आपलं करतात. विठाला विठाला विठाला. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आपला आनंद कशात आहे हा शोधा. सगळ्यांचं समाधान करण्याच्या नादामध्ये आपलं वैयक्तिक समाधान राहून जाईल. आपल्या असण्यानं नसण्यानं ज्यांना फरक पडणार आहे त्यांची सेवा करा. आपल्याला किती मंडळी चांगलं म्हणतील, किती वाईट म्हणतील, यापेक्षा जगाचे मालक आपल्याला त्यांच्या दरबारात स्थान देतील का, हे महत्त्वाचं असते. जगाचं मत आज योग्य असतं, उद्या योग्यच असेल, सांगता येत नाही. जगाने कर्णाचं दान पाहिलं नाही, कर्णाचं शौर्य पाहिलं नाही, फक्त कर्णाचं चाक कधी चिखलात फसतंय याकडे जगाचं लक्ष लागून होतं. पण नावं ठेवणारे आजच जन्माला आलेत असं नाही. ते कृतयुगातही होते, ते त्रेतायुगातही होते, ते द्वापारयुगातही होते, ते कलियुगात पण आहेतच. ज्यांनी तुम्हाला मनापासून स्वीकारलं ना, ते तुमच्या चुका सुद्धा स्वीकारायला तयार असतात. आणि जे तुम्हाला स्वीकारतच नाही ते फक्त तुमची एका चुकीची वाट पाहत असतात. मग त्यांच्याकडे फार वेळ देऊ नका, त्यांना फक्त स्किप करायला शिका. यूट्यूबवर एक ऑप्शन आलेलं आहे. यूट्यूबवर जर कीर्तन कंटिन्यू पाहत असलो आपण, मध्ये जर जाहिरात आली तर राजेश दादा काय करायचं, स्किपचं बटन दाबायचं, पुन्हा कीर्तन कंटिन्यू होतं. तसे त्रास देणारे पुढे आले का मनातच स्किप करायचं आणि पुढे निघून जायचं. विठाला विठाला सगळ्यात महत्वाचं, प्रतिक्रियावर संयम ठेवा. आपण कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका आणि आपल्याविषयी काय प्रतिक्रिया येतात तेही वाचत बसू नका. आपलं काम चांगलं आहे ना, ते प्रामाणिकपणे करा. आज सोशल मीडियाचं जग आहे. या जगामध्ये माणसं डिस्टर्ब झाले. कोण काय बोलतंय, कोण काय म्हणतंय याकडे अजिबात लक्ष देऊ नका. ही माउथ शुगर फॅक्टरी म्हणजे जिभेवर साखरेचा कारखाना ठेवा आणि इन ब्रेन आईस फॅक्टरी मेंदूत बर्फाचा कारखाना ठेवा. हे जग कधी कोणाला चांगलं म्हणेल, कधी कोणाला वाईट म्हणेल, सांगता येत नाही. आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. महाभारती युद्धामध्ये एक योद्धा होऊन गेले. त्यांची छोटीशी कथा सांगतो आणि दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. भजन करा. विठ्ठल कुरुक्षेत्रावर युद्धाच्या अगोदरच एक महात्मा येऊन बसले. त्यांचं नाव बर्बरिक. कोण आहे बर्बरिक? पांडव वनवासात होते. लक्षपूर्वक ऐका. पांडव वनवासात होते. भीमदादांचा विवाह झाला हिडिंबा मातेबरोबर. त्यांना सुपुत्र झाले घटोत्कच. घटोत्कचांचा विवाह झाला मूर्णी मातेबरोबर. त्यांना सुपुत्र झाले बर्बरिक. बर्बरिक सात्विक होते, मातृभक्त होते आणि तपस्वी होते. माझ्या भोलेबाबांची तपश्चर्या केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुकुट जळाणी, कारुण्य सिंधू भवदुःखारी. तुझ वीण शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान भोलेबाबा प्रसन्न झाले आणि बर्बरिकांना त्यांना 3 बाणाचं वरदान देऊन टाकलं. 3 बाण कोणते कोणते ऐका. युद्धामध्ये पहिला बाण असा असेल ज्यांच्यावर रोखला की ते सगळे स्थिर होणार. दुसरा बाण असा असेल
की ज्यांच्यावर बाण रोखला ते सगळे नष्ट होणार आणि तिसरा बाण शिल्लक राहील. जे उर्वरित कुणी असतील त्यांनाही नष्ट करणार. 3 बाण. आईने विचार केला, बर्बरिकांच्या आईनं विचार केला की हे जे वरदान आहे हे महाप्रलय करील वरदान. जगामध्ये ही सृष्टी टिकली पाहिजे. आई म्हणे हे वरदान कुठं वापरायचं नाही, तू जरी मिळालं ना वापरायचं नाही. पण बर्बरिकांनी हट्ट धरला, वापरतो ना. आता दिलंय देवाने, म्हटलं वापरायला पाहिजे ना. पण आई म्हणे वापरायचं, पण कोणाच्या बाजूने? जे हारणारे त्यांच्या बाजूने वापरायचं. म्हणजे जे कधीच सुखात नव्हते, जे कधी आनंदात नव्हते, जे कधीच समाधानात नव्हते, अशा मंडळीच्या पाठीशी तू उभं राहायचं. आणि ती मंडळी तुझ्या दर्शनाला आले की त्यांच्या जीवनातलं दुःख संपेल आणि त्यांचे पिढ्यानं पिढ्या कल्याण करण्याचं सामर्थ्य तुझ्या दर्शनात प्राप्त होईल. हे वरदान त्यांना मिळालं. युद्धाच्या अगोदर महात्मा येऊन बसले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पाहिलं की हे महात्मा जर युद्धात सहभागी झाले तर हारणाऱ्यांच्या बाजूने थांबणारे. म्हणजे एखादे दिवस कौरव हारायला लागतील, हे तिकडून जातील. एखाद दिवस पांडव हारायला लागतील, हे तिकडून जातील. मग युद्धात विस्कळीतपणा येईल किंवा युद्धाचा निर्णय काहीतरी वेगळाच लागेल. त्यापेक्षा यांना थांबून आपण. भगवान श्रीकृष्ण परमात्मा चतुरे, त्यांनी ब्राह्मण गुरुजीचा वेश धारण केला आणि बर्बरिकांच्या समोर आदल्या दिवशीच हजर झाले. ओम भवती भिक्षाम देही. बर्बरिकांनी ओळखलं हे तपस्वी आहे बर्बरिक. ते म्हणे हे जरी ब्राह्मण गुरुजी असले ना तरी जगाचा मालक आहे. काय भिक्षा देऊ बोला गुरुजी? ब्राह्मण गुरुजी म्हणे मला तुमचं शिरदान पाहिजे. बर्बरिक म्हणे देतो, पण एका अटीवर, मला युद्ध डोळ्यांनी पाहायचंय. बघा म्हणे, अगोदर शिरदान द्या. तलवार घेतली, शिर कापलं, देवाच्या पायावर ठेवून दिलं. युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला. विजय झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आभार मान्य करता आले. विजय झाल्यानंतर आभार मानण्याची परंपरा आहे. ज्यांच्यामुळे आपण विजयी झालो त्यांचे आभार मानले जातात. काहींचे आभार दिवसा मानले जातात, काहींचे आभार अनुभव आहे. म्हणजे दिवसा अडचणी भेटायला रात्री येऊन सांगता येतं का असेच तुम्ही वेळच्या वेळी सहकार्य करीत राहा. तुम्ही दिसायला तिकून का दिसना, पण असायला आमच्या बाजूने. विश्वाचे मालक ब्राह्मण गुरुजी होऊन आले त्यावेळी बर्बरिकांचे डोळे भरून आले. जगाचे मालक हात जोडून उभे, जगाच्या मालकाच्या डोळ्यात अश्रू आहे. त्यावेळी बर्बरिक म्हणतात, देवा तुमच्या डोळ्यात अश्रू यावेत, तुम्ही हात जोडावेत. तुमचं उच्च स्थान आहे, हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही जगाचे मालक आहे, मी तुम्हाला पहिल्याच भेटीत ओळखलंय. तुम्ही जरी ब्राह्मण गुरुजी होऊन आले ना तर एवढी तसदी घेऊ नका, मी ओळखलंय तुम्हाला, तुम्ही जगाचे मालक आहे. त्यावेळी जगाच्या मालकाने विचारलं की तुम्हाला मी दान मागितलं त्यावेळी काही अडचण नाही वाटली, दुःख नाही वाटलं, काही त्रास नाही वाटला, तुम्हाला तुमच्या जीवनाचं काही महत्त्व वाटलं नाही? त्यावेळी बर्बरिकांचं वाक्य ऐका. देशवडेकरांना हे वाक्य आजच्या कीर्तनातला प्रसाद आहे. एवढं वाक्य प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. बर्बरिक म्हणतात, प्रभू सगळं जग तुमच्या समोर हात जोडून उभं आहे, याचना करताय, आनंदा करता येत आहे. जग ज्याच्या समोर हात जोडून उभं आहे तो जगाचा मालक माझ्या समोर हात जोडून उभा राहिला, माझ्या जन्माचं सार्थक झालं. जगाच्या मालकानं वरदान दिलं, आजपासून तुम्हाला बर्बरिक नावानं कोणीच ओळखणार नाही. आजपासून मी माझं नाव तुम्हाला देतो, श्याम. आणि ज्या गावात चमत्कार घडला ते राजस्थान मधलं खाटू ही गाव आहे. हरे के सहारे खाटू श्याम बाबा हमारे. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम अब लेने आ जा. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. हो तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे
अब जल्दी आओ ना। ओ तीन बाण के भारी, तीन बाण चलाओ ना। मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। कृष्ण को जिसने दान दिया, उस दानी के आगे हमने सुना तेरा नाम लिया, ये सब संकट भागे। कृष्ण को जिसने दान दिया, उस दानी के आगे हमने सुना तेरा नाम लिया, ये सब संकट भागे। हम सबकी विपदा को बाबा, बाबा, हम सबकी विपदा को बाबा आग लगाओ ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। ओ तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आओ ना। अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना। आपल्या हिताबरोबर जी लेकरं प्रामाणिक आहेत त्यांचा अभिमान विश्वाच्या मालकाला वाटतो. अभंगाचं दुसरं चरण. कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक कोळी कन्या पुत्र हे तनाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा वाटे देवा कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक कोळी कन्या पुत्र कोळी कन्या हे कोळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा मोतीचे सात्विक दयाचा हरिक दयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा वाटे देवा टाळी वाजवा सगळ्यांनी. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. सात्विकता ही दिसण्यात नसावी, ही विचारात असावी. सात्विक माणसं दिसताना दिसतात सात्विक आहे, पण इनबिल्ट वेगळंच राहत. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्या खिशामध्ये हँडसेट आहे, त्याची साईज आहे, त्याची साईज पॉकेट साईजच आहे. सगळे हँडसेट बरी फोल्ड असू द्या, डबल असू नाही तर ट्रिपल असू, पण पॉकेट साईज आहे. हां बरं, साईज सारखीच आहे, मग प्राईस का वेगवेगळी आहे? प्राईस तर सारखीच पाहिजे होती ना. साईज सारखी म्हटल्यावर प्राईस किंमत का वेगळी आहे? किंमत ही साईजवर नाही, इनबिल्ट फीचर्सवर आहे.
दिसताना सगळे माणसं सारखेच दिसतात, पण माणूस हा दिसण्यानं श्रीमंत नाही, तो विचारानं श्रीमंत असावा, त्याला सात्विकता म्हणतात. मग तयाचं हरिक वाटे देवा, सात्विक कुडी कन्या पुत्र होती जे, तयाचा हरिक वाटे देवा. आणि हरिक देवाला वाटतो म्हणजे ही महात्मे करतात तरी काय, तर अध्ययन करतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. बर, भजन करण्याकरता मनुष्य जीवन आहे, परमार्थ करता मनुष्य जीवन आहे. बस संपलं कीर्तन आपलं. 2-5 मिनिटामध्ये आपण समारोपाकडे जातोय, कारण 9ला थांबायची वेळ होती, पण 15 मिनिटं आयोजकांचे ग्रामस्थांची आम्ही मंडळी घेतो. शेवटचं बस, तिकडून सुद्धा संकेत आला आपल्याला, आता हरकत नाही. हे आयुष्य भजना करताय, चांगल्या विचारा करताय, एकमेकांशी प्रेमानं राहा. कधी कोणाला थांबावं लागेल सांगता येत नाही. गेल्यावर माणसं म्हणतात माणूस लय चांगला होता, गेला तो आता ऐकायलाच राहिला नाही. गेल्यानंतर सगळे स्टेटस ठेवतात, स्टोरी मेन्शन करतात, पण ज्याची स्टोरी मेन्शन केली तो पाहिलंच नाही, ज्याचं स्टेटस ठेवलं ते व्ह्यूज पाहिलं तो नाही. बरं, जिवंत असताना त्याला चांगलंच नाही म्हटले, मेल्यानंतर चांगलं म्हणणं ही प्रथा आहे, आणि जिवंतपणी नाव ठेवणं ही व्यथा आहे. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी की मैयत पे मोतम मनाते हो दोस्तों, मरने वालों को क्या पता रोने वाला कौन. आहे तोपर्यंत सगळ्यांनी प्रेमानं राहा, कोणाचा द्वेष मत्सर करूच नका. सारखा द्वेष करत बसलो की ते माणसं सारखी स्मरणात राहतात. हे स्मरण त्यांच्याकरता नाही, ज्याच्याबरोबर बोलत नाही तो माणूस सारखा ध्यानात राहतो आपल्या. आलता का तो कार्यक्रमाला, आलता का नाही ना, मला माहिती मी असलो तरच जाईल तो, नाही तसा कसा येईल तो, आलता का तो, म्हणजे सगळा कार्यक्रम सोडून द्यायचा आणि त्याचं चिंतन करत बसायचं. कोणाही जीवाचा न खडो मातर, हो सर्वेश्वर परमे सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा करता कोणीही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, भजन करा, आनंदी राहा. कारण सांगू तुम्हाला, जगून झाल्यावर एक प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आपल्याला. जगून झालं ना तर एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर समाधानकारक देता आलं पाहिजे, आणि तो प्रश्न आहे, तब्येत कशी आहे, का एफडी कशी आहे. नाही, तब्येत आणि आपली तब्येत या सात्विक विचारावर आहे, आपल्या सेवेवर आहे. आज चेअरमन साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, कितवा आहे जन्मदिवस, 65 वर्ष पूर्ण झाले. पण असं वाटत नाही 65 वर्षाचे ते, असं वाटतं 28-30 वर्षाचे ते. एवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे. ही ऊर्जा चांगल्या विचारातून येते, ही ऊर्जा चांगल्या सेवेतून येते, ही ऊर्जा समाधानातून येत असते. हो, आणि या पद्धतीचं पुण्य, या पद्धतीचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होण्याकरता भगवान पांडुरंगाची कृपाच लागते. सगळ्यांची होतीलच असं नाही, पण चेअरमन साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा देशवडेकरांच्या नाही, पंचकृषीच्या सगळ्यांच्या स्मरणात राहील, कारण भगवान पांडुरंगाच्या कृपेने हा सोहळा होतोय. 5 वाक्य सांगतो, 5 वाक्य. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि तुमचा आमचा अभिष्ट चिंतन सोहळा या पद्धतीचा संपन्न होण्याकरता भगवान पांडुरंगाची कृपा लागते 5. या कृपेनंच या गोष्टी होतात. कारण नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, ज्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, हे वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
पत्रकाई फलपुष्प जगजोगी 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 जाग जाग बोलती जग 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 जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती हम वाग्या हम वाग्या हम वाग्या सोहम वाग्या हम वाग्या हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी वारी सदानंदाचा सदानंदाचा येको येळकोट येळकोट बळवच्चनावर हात वर करा हात वर करा हात वर करा सगळ्यांना विनंती आहे बोला 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 बाळू मामाच्या नावानं बोला 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 बाळू मामाच्या नावानं हे वाणी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती मी वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वा टाळी वाजवा अनिल गुरुजीं करता अनिलजी महाराज टेकुडे गुरुजीं करता सेपरेट टाळी वाजवा एकदा जोरात आनंद आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे दिवा विठोबार हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ओ रखुमाई जय जय रखुमाई विठोबा हे रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे हरि रे रे हरि रे 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 विठोबा रखुमाई हरि रे रे हरि रे 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 विठोबा रखुमाई हो हरि रे रे 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 टाळी 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 हरि रे रे विठोबा रखुमाई हा हरि रे 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 हरि रे 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा सुंदरी कमला हरिनगर श्री पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मध्ये तुकार तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझ घडो तुका म्हणे माझ
परी माझ्या दैवा पार नाही कोळी कणा पुत्र होती जे सात्विक कोळी कणा पुत्र होती जे सात्विक परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे कोळी कन्या पुत्र होती तयाचा हरेक वाटे देवा तयाचा हरेक वाटे देवा तयाचा हरे वाटे तयाचा हरेक वाटे देवा तयाचा हरेक वाटे देवा कोळी कळ्या बोध होती जे सात्विक कोळी कळ्या बोध होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक हा
याचा